नमस्कार मैत्रिणींनो, वटपौर्णिमा विशेष या व्हिडिओमध्ये आज जाणून घेणार आहोत सत्यवान सावित्रीची अमर कथा, जिच्या स्मरणार्थ आजही सुवासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात. पूर्वी मद्र देशाचा राजा अश्वपती आणि राणी मालवी यांना अनेक वर्ष मुलबाळ नव्हते. त्यांनी देवी सावित्रीची कठोर उपासना केली. देवीच्या कृपेने त्यांना एक सुंदर, बुद्धिमान आणि तेजस्वी कन्या झाली. तिचे नाव त्यांनी सावित्री ठेवले. सावित्री मोठी झाल्यावर तिच्या विवाहासाठी योग्य वर शोधण्यास सांगितले गेले. अनेक राजकुमार पाहिल्यानंतर तिने वनात राहणाऱ्या सत्यवानाची निवड केली. सत्यवान हा धूम्रसेन नावाचा अंध झालेल्या राजाचा पुत्र होता. राज्य गमावल्यामुळे ते सर्व जंगलात साधे जीवन जगत होते. तेव्हा महर्षी नारदांनी राजा अश्वपतींना सांगितले की सत्यवान अत्यंत गुणी आणि धर्मशील आहे, पण त्याचे आयुष्य फक्त 1 वर्ष उरले आहे. हे ऐकून सर्वजण चिंतेत पडले आणि सावित्रीने ठामपणे सांगितले, मी एकदाच पतीची निवड केली आहे. सत्यवानच माझा पती असेल. विवाहानंतर सावित्री आपल्या पतीसह जंगलात आनंदाने राहू लागली. ज्या दिवशी सत्यवानाचे आयुष्य संपणार होते त्या दिवसाच्या 3 दिवस आधी सावित्रीने उपवास आणि व्रत सुरू केले. त्या दिवशी सत्यवान लाकडे आणण्यासाठी जंगलात गेला. सावित्रीही त्याच्यासोबत गेली. सत्यवानाला अचानक तीव्र डोकेदुखी सुरू झाली. तेव्हा तो जवळच असलेल्या वडाच्या झाडाच्या सावलीत बसला आणि सावित्रीच्या मांडीवर डोके ठेवून विश्रांती घेऊ लागला. पण नियतीचा क्षण जवळ आला होता. काही क्षणातच सत्यवानाने प्राण सोडले. त्याच वेळी यमराज प्रगट झाले आणि सत्यवानाचे प्राण घेऊन निघाले. मग सावित्रीही त्यांच्या मागे चालू लागली. यमराजांनी तिला परत जाण्यास सांगितले, परंतु सावित्रीने नम्रपणे धर्म, सत्य आणि पत्नीत्वाचे महत्त्व सांगितले. सावित्रीच्या बुद्धीने आणि निष्ठेने प्रसन्न होऊन यमराजांनी तिला एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने प्रथम आपल्या अंध सासू सासऱ्यांना दृष्टी आणि त्यांचे हरलेले राज्य परत मिळावे असे वर मागितला. यमराजांनी तो वर दिला, तरीही सावित्री थांबली नाही. शेवटी यमराजांनी तिला आणखीन एक वर मागण्यास सांगितले. सावित्रीने आपल्या वडिलांना 100 पुत्राचा आशीर्वाद मिळावा असा वर मागितला. तोही तिला मिळाला. तरीही सावित्री थांबली नाही. शेवटी यमराजांनी तिला आणखीन एक वर मागण्यास सांगितले. तेव्हा सावित्री म्हणाली, मला सत्यवानापासून 100 पुत्र होण्याचा आशीर्वाद द्या. यमराजांनी तथास्तु म्हटले, पण लगेच त्यांच्या लक्षात आले की सत्यवान जिवंत नसताना हा वर पूर्ण होऊ शकत नाही. सावित्रीच्या बुद्धिमत्तेवर आणि प्रतिव्रतेवर प्रसन्न होऊन त्यांनी सत्यवानाचे प्राण परत केले. सत्यवान पुन्हा जिवंत झाला. धूम्रसेन राजांना दृष्टी प्राप्त झाली आणि त्यांचे राज्यही परत मिळाले. अशा प्रकारे सावित्रीने आपल्या प्रतिव्रतेच्या सामर्थ्याने मृत्यूशी विजय मिळवला. म्हणून आजही वटपौर्णिमेच्या दिवशी सुहासिनी स्त्रिया वडाच्या झाडाची पूजा करतात आणि अखंड सौभाग्य व पतीच्या दीर्घायुष्यासाठी प्रार्थना करतात. ही कथा आपल्याला शिकवते की खरे प्रेम, दृढ श्रद्धा आणि निस्वार्थ समर्पण ह्यांच्यासमोर मोठ्यात मोठे संकटही नमते घेते. जर तुम्हाला ही पवित्र आणि प्रेरणादायी कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि अशाच धार्मिक व पारंपरिक माहितीसाठी आपल्या जय सद्गुरू चॅनेलला नक्की सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.